साठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द झालेली आहे अशी माहिती मिळते की राजेश्री पाटील त्यांच्या पत्नी त्यांना उमेदवारी दिली जाईल यवतमाळ वाशिम मधून। काय नेमकं ठरलंय? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी अदला बदल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातोय आणि त्यामुळे आता हा जो निर्णय झालेला आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता। मुख्यमंत्री स्वतः वर्षा या निवासस्थानी होते आणि जवळपास 9 तासाची खलबत संपल्यानंतर आता भावना गवळी ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणाहून निघालेल्या आहेत आणि आता अवघ्या काही वेळामध्येच ही जी यादी आहे ती सुद्धा प्रसारित करण्यात येईल असं बोललं जात आहे। त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की हिंगोली या जागेवरून नेमकं कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यासोबतच भावना गवळी यांच्या जागी आता कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार हेमंत पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना वाशिम या ठिकाणाहून उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणाहून त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा तिथे जाणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री यांचा उद्या हिंगोली वाशिम यवतमाळ असा दौरा असणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी अर्ज भरला जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। वर्षावरती अजूनही खलबत सुरू आहेत। शंभूराजे देसाई जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दुसरीकडे भावना गवळी ज्या आहेत त्यांनी सुद्धा आपला जो दावा आहे तो त्या जागेवरून सोडलेला नाहीये। वाशिम यवतमाळ या ठिकाणी आपला दावा अजूनही कायम आहे असं सुद्धा त्या म्हणतात आणि चर्चेच्या अंती किंवा यादी जाहीर होण्यापूर्वी आपलंच नाव त्या ठिकाणी येईल असं सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की या दोन्ही जागेवरून आता नेमकी काय भूमिका घेतली जाणार आहे आणि कुणाला त्या ठिकाणी उमेदवारीची माळ गळ्यामध्ये पडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण पाहतोय की वाशिम आणि यवतमाळ याचा उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत जो अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणाहून आता नेमकी उमेदवारी कुणाला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं निखिला तर हिंगोली जो लोकसभा आहे त्या ठिकाणी आता बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली जाईल असं बोललं जातं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर सुद्धा आपण उद्या 4 तारखेला उमेदवारीचा जो अर्ज आहे तो भरण्यासाठी जाणार आहोत अशी जी माहिती आहे ती प्रसार माध्यमांना दिलेली आहे। आपण सुद्धा इच्छुक आहोत असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर यासोबतच हिंगोलीचे जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा आपला दावा या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील यांनी सुद्धा आपला दावा सोडलेला नाहीये। त्यामुळे आता यादी ज्यावेळी अधिकृतरित्या शिवसेनेकडून जाहीर केली जाईल त्यावेळी नेमकी कुणाकुणाची नावं येणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे, जी खात्रीलायक सूत्र आहेत ज्यांनी TV9 ला माहिती दिली आहे त्यानुसार हेमंत पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना वाशिमच्या जागेवर लढवलं जाईल आणि त्यासोबतच वाशिमच्या जागेवर उमेदवार बदलल्यानंतर हिंगोलीची जी जागा आहे त्या ठिकाणी आता बाबूराव कदम यांना ही उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून प्रचाराचा नारळ फुटणार आहे। स्वतः मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहतील असं सुद्धा बोललं जात आहे। पण यावर अधिकृतरित्या शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून किंवा अधिकृतरित्या शिवसेनेची यादी कधीपर्यंत प्रसारित होणार आहे महत्त्वाचं ठरणार आहे। उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये याबाबतचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री घेतील आणि यादी प्रसारित होणार आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे 2 ज्या जागा आहेत त्याबद्दलचा शिवसेनेचा नेमका निर्णय काय असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निखिलाजी, नक्कीच गिरीश, आणि राजेश्री पाटील यांना आता वाशिम मधून यवतमाळ मधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तशी चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। हेमंत पाटील यांची उमेदवारी मात्र रद्द झालेली आहे। यवतमाळ हिंगोली मधून शिवसेनेच्या भावना गवळी यांचा पत्ता कट झालेला आहे। भावना गवळी यांच्याऐवजी राजेश्री पाटील यांना तिकीट दिलं जाईल सूत्रांची माहिती आहे। थेट पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, पहिल्यांदाच असं झालं की एखादा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। त्याचबरोबर भावना गवळी गेल्या 2 दिवसांपासून वर्षावर सातत्याने येत आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत, मात्र त्यांचाही पत्ता कट झाल्याची माहिती। नक्कीच क्रांती तलवार आहे अजून देखील, पण अधिकृत जागा जोपर्यंत शिवसेनेच्या वतीनं निश्चित होत नाही किंवा अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत बोलणं अत्यंत कठीण ठरेल। कारण भावना गवळी अजूनही दावा करतात की त्या जागेवरती त्यांचाच क्लेम आहे आणि काही झालं तरी ती जागा आपणच लढवणार आहे। त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा संयमाची अग्निपरीक्षा असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर वाशिम यवतमाळ या ठिकाणचा जो सर्वे आला होता भाजपकडून आणि भाजपच्या अधिकृत सूत्रांकडून जो सर्वे करण्यात आला तो निगेटिव्ह असल्याचं वारंवार बोललं जात होतं आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेच कारण दिल्याचं बोललं जात आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार हा सर्वे निगेटिव्ह आला त्यामुळे या ठिकाणी उमेदवार बदलण्याची जी मागणी आहे ती तिथल्या जे मतदार आहेत त्यांच्याकडून वारंवार करण्यात आली होती। असं कारण या ठिकाणी भावना गवळी यांना देण्यात आले असं सुद्धा सांगण्यात येतं। पण
जर असं असेल तर मग राजश्री पाटील जे आहेत त्यांना या ठिकाणाहून उमेदवारी दिली जाईल। आणि आपण जर पाहिलं तर हेमंत पाटील यांची जी उमेदवारी होती हिंगोलीतून ती यापूर्वीच जाहीर झाली होती, पण यानंतर संजय शिरसाट यांनी सुद्धा म्हटलं होतं की ज्या 2 मतदारसंघ आहेत त्यामध्ये जागांची अदलाबदल होऊ शकते, उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आजचा दिवस वर्षा बंगल्यावरती अत्यंत महत्त्वाचा होता, कारण भावना गवळी या सकाळी 9 वाजेपासून येऊन बसलेल्या होत्या। 5 टर्मच्या त्या खासदार राहिलेल्या आहेत आणि जवळपास 9 तास त्या वर्षा बंगल्यावरती होत्या आणि अखेरकार 1 तास त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। बैठक सकारात्मक आहे असं सुद्धा त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्यांना आजही अपेक्षा आहे की त्यांचं नाव कुठे ना कुठेतरी जाहीर होईल आणि पुन्हा एकदा उमेदवार त्यांना त्या ठिकाणचं अधिकृतरित्या जाहीर केलं जाईल आणि आणखी एक वेळ त्यांना या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी मिळेल। पण नेमकं आता जे सूत्रांकडून माहिती मिळते ती याच्या अगदी विपरीत आहे आणि अजूनही भावना गवळी यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे। त्यांचा पत्ता कधी कट होऊ शकतो, उमेदवारी त्यांची रद्द होऊ शकते असं सुद्धा बोललं जाते। आणि यासोबतच प्रतिभा पाटील यांच्या प्रचाराचा जो नारळ आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या या ठिकाणी फुटू शकतो यवतमाळ वाशिममध्ये। त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरी बाजू अशी की हेमंत पाटील यांचं जे नाव आहे ते यापूर्वीच जाहीर झालं होतं। हिंगोली या जागेसाठी त्यांची अधिकृत यादी जी जाहीर झाली होती 8 उमेदवारांची त्यामध्ये त्यांचं नाव होतं, मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला, पुन्हा एकदा त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात यावी असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे हेमंत पाटील यांच्या ऐवजी आता बाबूराव कदम यांना एक उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी अधिकृतरित्या हे ट्विट सुद्धा केलेलं आहे, फेसबुकवर सुद्धा टाकलेलं आहे नक्कीच गिरीश, थोडंसं थांबवते। आणखी एक महत्त्वाची